नमस्कार मंडळी सर्वांचे आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत. माझा मित्र मला हात करतोय, म्हणतोय कुठं चालला आहे. त्याला सोडून आता मी चाललोय. तुम्हाला आज नवीन ब्लॉगद्वारे आपण चाललोय रोकडोबा महाराजांचे दर्शन करण्यासाठी सुगाव फाट्यावरती. आता आपण निघालोय आपल्या गाडीवरती आणि माझे सहकारी 2 मित्र आपण चाललोय आता रोकडोबाच्या दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता आता आपण घरून निघाल्यानंतर आता पोचलोय आपण आपल्या गावामध्ये. आमच्या गावचे बस स्टँडच्या बाजूलाच इथे सब्जी मंडीचा एक असा परिसर आहे. तिथे तुम्हाला खूप साऱ्या सब्जी मंडी नवीन भाज्या वगैरे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या यूज होतात त्या खरेदी करण्याचा आणि त्या विकत घेण्याचा एक चान्स डेली बेसवर असतो. इथं बघू शकता तुम्ही मित्रमंडळी आपली क्रिकेट खेळत आहे. छोटी मुलं सुट्ट्या लागल्या कारणाने ते आज घरीच आहे. आणि आता पुढे चालत आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण आलो आहे आपल्या पवरा नदीच्या पुलावरती. मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा भरभरून वाहणारी आमची 12ही महिने वाहणारी नदी, सुंदर असं पाणी, स्वच्छ अशी नदी आमची 12माही प्रवरामध्ये नदी. वरती बघू शकता तुम्ही, झूम करून तुम्हाला दाखवते. आपण त्या मंदिरावरती जाऊन आले कंकेश्वर महाराजांच्या वरती डोंगरावरती. हे पाठीमागे जे आहे ते कळशेश्वर भगवानाचं 2 मंदिर आहे. माझ्या घराच्या अगदी जवळ आहे. तर आता आपण रस्त्याने चालत असताना आपण आलो आहे आता कळमदी जवळ. रस्त्याने चालत असताना एक लालपरी आम्हाला क्रॉस करून गेली, खूप जोराने गेली. आमच्या पाठीमागे होती बऱ्याच वेळ, तर आम्हाला क्रॉस करून पुढे निघाली. तुम्ही बघू शकता आसपासचा परिसर आणि रस्त्याने जो आम्ही दृश्य दाखवतोय ते तुम्ही बघू शकता. आता आम्ही आलो आहे मनरपूर फाट्यावरती. बघू शकता आसपासचा डोंगर, त्यातील परिसर. आणि इथं जे तुम्हाला मी आता एक वन विभागाचं सेक्शन आहे ते तुम्हाला मी दाखवतो. थोडंसं समोर गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. हे जे परिसर आहे ते वन विभाग म्हणजे थोडंसं जंगल टाईप आहे. तिथं वन्य प्राणी संकलित केले जातात, त्यांची तिथं काळजी घेतली जाते. हे बघा, हे त्याचं गेट आहे. यावरही आपण एक ब्लॉग काढू, यावरही आपण पूर्णमध्ये जाऊन तुम्हाला मी बारकाईने सर्व गोष्टी सांगेन, दाखवेल पुढील काही ब्लॉग नंतर. तर आता आपण आपल्या मेन टार्गेटकडे निघूया. आपण चालू आहे आता रोकडोबा महाराजांच्या दर्शनासाठी. बघू शकता सुंदर असा रस्ता आहे. आपल्या तालुक्याच्या दिशेने आपण सरळ चाललो आहे. घराच्या 5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक रसवंती लागते रोडच्या बाजूला. झाडांच्या सावलीमध्ये रसवंती आहे. खूप असा सुंदर इथे रस मिळतो. त्या रसाचा आनंद घेत आता आपण इथून निघालो आहे दर्शनासाठी रोकडोबा महाराजांच्या मंदिराच्या दिशेने. तुम्ही बघू शकता आता आपला रोड झूम करून दाखवून तुम्हाला जो समोर जे मंदिर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे झूम करून, ते होते आपले कनकेश्वर महाराजांचं मंदिर. ज्या मंदिरावरती आपण ऑलरेडी काल परवाच्या ब्लॉगमध्ये सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. तर आता थोडंसं पुढे आल्यानंतर हे आहे आवळा रसवंती. तर खूप छान असा आवळ्याचा रस भेटतो, ज्यूस भेटतो, शरीरासाठी खूप चांगला असतो. खूपदा आम्ही तर थांबून तो घेतलेला आहे. आता थोडंसं पुढं आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. थोडंसं अंतर बाकी आहे आपलं फक्त. तुम्हाला मी रोडचा परिसर, आजूबाजूची झाडी, घरे, शेती सर्व गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच ब्लॉगद्वारे ते दाखवण्याचा प्रयत्न मी करतो आहे. तुम्हाला ते आवडेल अशी मी आशा बाळगतो. ते बघू शकता गावाची शेती. थोडंसं पुढं आलं की ते एक फर्निचर मॉल आहे माझ्या मित्राचा. आले कधी तर कोलारगुटी हायवेवरती अकोल्याच्या थोडंसं पाठीमागं नक्की शॉपिंगला थांबा. रिजनेबल रेटमध्ये फर्निचर भेटते तिथे. तर थोडंसं पुढं आल्यानंतर आता आपण एक टर्न फक्त घ्यायचं आहे आणि आपलं जिथं आपल्याला जायचं आहे ते स्टेशन ऑलमोस्ट आले आहे. तर चला आणखी पुढे जाऊया. तुम्ही बघू शकता रोडला गाड्यांचाही प्रवाह जास्त आहे. आता आलो आहे आपण सुगाव फाट्यावर. बस इथून एक अर्धा ते 1 किलोमीटर आपलं फक्त अंतर राहिलेलं आहे. बघू शकता हा सुगाव फाट्यावरचा एक रस्ता जातो सर्व कोतुळ आणि ब्राह्मणवाड्या साईडला. थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्ही बघू शकता
पुढे हा एक JCB चालला आहे खूप वेळचा, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पुढे जाण्याचा प्रॉब्लेम होतो आहे. बघू शकतो परिसर बघा मंडळी, डोंगर, दऱ्या, शेती, नद्या, नाले, धरणे अशा सर्व गोष्टींनी आमचा परिसर खूप म्हणजे खूप निसर्गरम्य आहे. बघू शकता तुम्ही. आता एक चढा फक्त शेवटचा बाकी आहे आपला, आणि आपलं मंदिर आपल्या समोरच आहे. चला 2 मिनिटाच्या अंतरावरती आपलं मंदिर आता येणार आहे. तर चला मंडळी, फायनली आपण आपल्या मंदिर परिसरामध्ये पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता हे आपलं मंदिर. माझे 2 मित्र गाडी पार्किंग करत आहे. तुम्ही बघू शकता रोकडोबा हनुमान मंदिर. हनुमानाचे असे पवित्र स्थान आहे. इथे दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती आहे. तुम्हाला मी मध्ये जाऊन मंदिराचा आतील भाग दाखवतो. तुम्ही बाहेरील परिसर बघू शकता. आणि हे जे मंदिर तुम्हाला मी दाखवतो आता झूम करून, हे आपले कणकेश्वर महाराजांचं कळसचं मंदिर. चला आता आपण मंदिरासाठी दर्शनासाठी आतमध्ये जाऊया. माझे 2 मित्र ऑलरेडी मंदिरामध्ये पोहोचले आहे दर्शन घेण्यासाठी, आणि मी तुम्हाला आता घेऊन दर्शनासाठी चाललो आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये कसा परिसर आहे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता आपण चप्पल बूट इथेच काढूया आणि सभागृहातून थेट मंदिराकडे दर्शनासाठी जाऊया. तुम्ही बघू शकता आता आपण जवळजवळ मंदिरामध्ये आलेलो आहे. मित्रांचं दर्शन झालंय माझ्या. ते आता बाहेर निघून मागच्या दिशेने चाललेत. ओम नमः शिवाय. जय बजरंगबली की जय. चला आता आपण अशा प्रकारे मंदिरात जाऊया. बघा छान अशी हनुमानाची मूर्ती आहे. जय श्रीरामची पाटी लिहिलेली आहे तिथे. मंदिर तसं छोटं आहे पण म्हणजे जागृत देवस्थान आहे. दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती आहे जी खूप पावन मूर्ती म्हणून ओळखली जाते. खूप लोक इथे दर्शनासाठी येत असतात शनिवारी आणि मंगळवारी. स्पेशल म्हणजे दक्षिणमुखी मंदिर हे फार कमी ठिकाणी आढळले जातं. त्यातील एक हे मंदिर आहे जे आमच्या तालुक्यामध्ये रोकडोबा या नावाने प्रसिद्ध आहे. तर आपण आता मंदिराच्या पाठीमागच्या दिशेने दर्शन घेऊ. चला मी तुम्हाला थोडंसं मंदिराच्या बॅकचा परिसर दाखवतो. इथे दुसऱ्या देवांच्या एक मूर्त्या आहेत, त्याही तुम्हाला मी दाखवतो. त्यांच्यात आपण दर्शन घेऊया. म्हसोबा महाराज म्हणून ते तिथं स्थापना त्यांची झालेली आहे. आणि ही आपली तुळशी माता. आणि मागच्या साईडला जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर पूर्ण शेती परिसर आहे. आणि शेती परिसरातून एक तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. मी एक मंदिर दाखवतो. त्या मंदिरावरती आपल्याला जायचं आहे. तिथे देखील महादेवांची पिंड आणि महादेवाचं असं सुंदर असं मंदिर तिथं उभारलेलं आहे. तुम्ही बघू शकता हा जो परिसर आहे मंदिराच्या बाजूचा, तिथं चिंचेचं झाड आहे. आणि इथे साप्ताहिक जेव्हा होतो साप्ताहिक, त्यावेळेस इथं खूप सारी 7 दिवसासाठीचा हा जो सप्ताह बसला जातो. तिथे जेवणाची वगैरे सोय केलेली असते. आणि आपण आता आतल्या बाजूला जाऊन मंदिराचा आतील तुम्हाला सभागृह आणि त्याच्या बाजूचा परिसर मी दाखवतो. हा सभागृह इथे कीर्तन सेवा संपूर्ण केली जाते. आणि बाजूचा जो परिसर आहे इथे जेवणाची व्यवस्था केलेली असते. 7ही दिवस अखंड हरिनाम सप्ताह इथे बसतो. त्यानंतर गुरुदत्त जयंती आणि बाकी इतर काही देवाच्या तिथी असतात तेव्हा इथे सप्ताह किंवा
स्नेहभोजनाची सोय असते. हे माझे मित्र दर्शन घेऊन बसलेले आहे, अक्षय भाऊ आणि शुभम भाऊ जोडगे. अक्षय भाऊला तुम्ही ओळखत असाल, मागील ब्लॉगमध्ये आपली त्यांची ओळख मी तुम्हाला करून दिली होती. आपण हा आता परिसर जो बघत आहे हा मंदिराच्या बाजूकडचा परिसर आहे. आता हा रस्ता जो चालला आहे हा ॲक्च्युली आपल्या खाली मळ्यामध्ये म्हणजे नदीकडे चालला आहे. जी प्रवरा नदी मी तुम्हाला पहिला उल्लेख केला तिचा, त्या नदीला जाऊन हा रस्ता भेटतो. आता वेळ कमी असल्यामुळे त्या रस्त्याने आपण खाली जाऊ शकलो नाही, बट पुन्हा कधी वेळ आली तर मी नक्की तुम्हाला त्या रस्त्याने घेऊन जाईल. तुम्ही आता या ब्लॉगमध्ये पाहिले आपले ठाकूरबाचे मंदिर, हनुमानाचं मंदिर आहे ते. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे पिंगरीगड, आणि त्याच्या पुढील ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे रामेश्वरचं महादेवाचं मंदिर. तर नवीन ब्लॉग येईपर्यंत तुम्ही पण काळजी घ्या. भेटू आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.